हरिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरैकं कमलं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुता। शूकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्तथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र इथे नान्यतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद भागवत पुराणाचा कथाभाग पाहतो आहे। काल आपण असं बघितलं की विदुरजी जे आहेत त्यांनी धृतराष्ट्राला कौरव पांडवांचं युद्ध जर झालं तर किती भयंकर अशी परिस्थिती निर्माण होईल आणि या सगळ्या गोष्टीला तुम्ही कारणीभूत असाल। त्याचबरोबर तुमचं जे पुत्रप्रेम आहे, पुत्रस्नेह आहे, दुर्योधनाविषयीचं अत्यंतिक प्रेम आहे, त्यामुळे संपूर्ण कौरव कुळ नष्ट होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही पांडवांशी जे वागता आहात योग्य वागत नाही। त्या पांडवांच्या मुलांना पंडूच्या मुलांना म्हणजेच पांडवांना स्वतःच्या मुलाप्रमाणे तुम्ही वागवलं पाहिजे, तरच त्याच्यामध्ये सगळ्यांचं हित आहे अशा पद्धतीने सांगितलं। पण विदुरजींचं हे सांगणं दुर्योधनाला आवडलं नाही आणि दुर्योधन त्यांच्यावर नाराज झाला। ते पाहून विदुरांनी आपलं शस्त्र अस्त्र सगळं काही राजवाड्याच्या इथे ठेवून दिलं आणि ते तीर्थयात्रेला निघून गेले। प्रदीर्घ अशी तीर्थयात्रा त्यांनी केली। इकडे ते तीर्थयात्रेला गेल्यानंतर कौरव आणि पांडवांमध्ये महाभयंकर असं युद्ध झाले आणि या युद्धाचा परिणाम असा झाला की सगळे कौरव त्या युद्धामध्ये मारले गेले। पांडवांकडचे 9 जण फक्त शिल्लक राहिले, कौरवांकडे मात्र फक्त 3 जण शिल्लक राहिले। बाकी सगळेचे सगळे मारले गेले। भयंकर असा मनुष्य संहार त्यावेळेला झाला आणि विदुरजी मात्र तीर्थयात्रा करत करत यमुना नदीच्या काठी आले। तिथे उद्धवजींशी त्यांची भेट झाली आणि मग त्यांनी सगळ्यांचं क्षेमकुशल विचारलं। त्यावेळेला विदुरजींना उद्धवजींकडनं कळलं की भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्या लोकांमध्ये गमन केलेलं आहे। भगवान श्रीकृष्ण सुद्धा आता भूतलावरती अस्तित्वात नाही, संपूर्ण यदुवंश नष्ट झालेला आहे। त्याचबरोबर पांडवांनी सुद्धा स्वर्गारोहण केलेलं आहे। हे सगळं घडलं, पण भगवंतांनी परलोकात जात असताना, आपल्या धामाला जात असताना मात्र विदुरजींची आठवण काढली आणि उद्धवजींना सांगितलं की जेव्हा विदुरजी तुम्हाला भेटतील त्यावेळेला त्यांना माझा निरोप द्या की मी तुमची आठवण काढली। आणि विदुरजींना आपण जीवनामध्ये काहीच देऊ शकलो नाही याचं शल्य भगवंतांच्या मनात होतं आणि म्हणून शेवटच्या क्षणी भगवंतांनी उद्धवांना आणि उद्धवांबरोबर तिथे उपस्थित असलेल्या मैत्रेय ऋषींना जे तत्वज्ञान दिलं, जे तत्वज्ञान स्वतः सांगितलं, ते तत्वज्ञान मैत्रेय ऋषींनी विदुरजींना सांगावं
अशी आज्ञाही त्यांना केली. त्याप्रमाणे विदुरजींना माहिती मिळाल्यानंतर विदुरजींनी उद्धवांचा निरोप घेतला आणि गंगेच्या किनाऱ्यावरती मैत्रेय ऋषींच्या आश्रमामध्ये येऊन ते दाखल झाले. तिथे आल्यानंतर त्यांनी स्नानादी क्रिया केल्या आणि मैत्रेय ऋषींना नमस्कार केला. अत्यंत विनयाने ते त्यांच्याजवळ जाऊन बसले. पण त्यांच्या मनामध्ये असा विचार होता की मी शूद्र कुळामध्ये जन्माला आलेलो आहे, त्यामुळे मैत्रेय ऋषी मला ते ज्ञान देतील की नाही अशी शंका त्यांना वाटत होती. पण मैत्रेय ऋषींना त्यांचं खरं स्वरूप माहिती होतं. विदुरजी हे साक्षात धर्माचा अवतार आहेत, साक्षात यमराजाचा अवतार आहे. आणि एका किंचितशा चुकीमुळे त्यांना मांडव्य ऋषींकडनं शाप मिळाला आणि ते दासीपुत्राच्या रूपात विदुरजी म्हणून जन्माला आले होते. या विदुरजी हे पूर्णपणे धर्मनिष्ठ होते, भगवंताचे परमभक्त होते. त्यांचा अधिकार मोठा होता आणि म्हणून मैत्रेय ऋषींनी त्यांना ज्ञान सांगायला सुरुवात केली. इथपर्यंतचा कथाभाग आपण काल पाहिला. आज आता त्याच्या पुढे आपण पाहूया. सुरुवातीला सृष्टी कशी निर्माण होते याविषयीची चर्चा मैत्रेय ऋषी विदुरजींबरोबर करतात. ती झाल्यानंतर विदुरजी त्यांना प्रश्न विचारतात की ईश्वराचं स्वरूप जर सगळ्या जीवांमध्ये आहे, सगळ्या जीवमात्रांमध्ये आहे, तर मग जीवांना दुःख का होतं आणि त्यांना सुख का मिळत नाही, त्यांच्या दुःखाची निवृत्ती का होत नाही. प्रत्येक जीव कुठल्या ना कुठल्या दुःखाने पिडलेला आहे, तर हे त्यांचं दुःख बाजूला का होत नाही. आयुष्यात दुःखाची एक किनार प्रत्येकाच्या जीवनाला का लाभलेली असते, असा प्रश्न विदुरजींनी विचारला. त्यावरती मैत्रेय ऋषी असं म्हणतात की संपूर्ण प्राणीमात्रामध्ये जे दुःख आपल्याला अनुभवायला येतं ते दुःख प्रत्यक्ष दुःख नसून ती भगवंताची माया आहे. जिथं दुःख नाही ते दुःख आहे असं वाटतं आणि जे सुख आहे ते आपल्याला जाणता येत नाही. आणि म्हणूनच माणूस जो आहे तो अंधकारमय दुनियेमध्ये भटकत राहतो. ज्या गोष्टीमध्ये दुःख नाही त्या गोष्टीत दुःख आहे असं त्याला वाटतं आणि ज्या गोष्टीमध्ये सुख नाही त्या गोष्टीमध्ये सुख आहे असंही त्याला वाटतं. आता उदाहरणच द्यायचं झालं तर मृत्यू जो आहे त्याच्यामध्ये दुःख आहे असं माणसाला वाटतं. खरंच मृत्यूमध्ये दुःख आहे का? नाही. मृत्यू होतो त्यावेळेला पुन्हा नव्याने जीवन मिळतं. नवीन जीवन मिळण्याची जी अवस्था आहे तिला मृत्यू असं म्हटलं जातं. तर मृत्यू म्हटला की लोकांना तो वाईट वाटतो, दुःखकारक वाटतो, क्लेशकारक वाटतो. म्हणजे जिथे दुःख नाही तिथे माणूस दुःख पाहतो, ते दुःख आहे असं मानतो. आणि जिथे सुख नाही तिथेही सुख आहे असं त्याला वाटतं. की जसं भरपूर मोठी गाडी माझ्याकडे असली, भरपूर पैसे असले म्हणजे मी सुखी होईल असं माणसाला वाटतं आणि म्हणून तो त्या गोष्टींच्या मागे लागतो. पण प्रत्यक्षात त्या गोष्टी मिळाल्यानंतर मात्र खरंच सुख त्यांना मिळतं का? मोठी गाडी घेतली तर ती ठेवायची पंचायत असते, तिचा मेंटेनन्स पाहावा लागतो. कोणी तिला थोडासा जरी ओरखडा ओढला तरी माणसांच्या जीवावर तो ओरखडा ओढल्यासारखं दुःख माणसाला होतं. सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या सहन कराव्या लागतात. मग खरंच त्याच्यामध्ये सुख आहे का? तर त्यात सुख नाही. आणि म्हणून मैत्रेय ऋषी म्हणतात की जिथे दुःख नाही तिथे माणूस दुःख आहे असं मानतो, जिथे सुख नाही तिथे ते सुख आहे असं मानतो आणि म्हणून तो दुःखी होतो, त्याच्या दुःखाचं निवारण होत नाही. खरं तर जगामध्ये दुःख नावाची वस्तू अस्तित्वातच नाही. दुःख नाहीच आहे, दुःख नाही आहे. आपण मानतो की हे दुःख आहे, आपण मानतो की हे सुख आहे, हो ना. तेव्हा आपल्याला ते सुखकारक आणि दुःखकारक वाटतं. आणि जी प्रकाशमय सृष्टी आहे तिच्यापासून आपण विन्मुख झालेलो आहोत. या सगळ्या गोष्टींनाच माया असं म्हणतात. ती विचारांनी सिद्ध करता येत नाही. हे सगळं जे माणूस मानतो हे कशामुळे?
तर त्याच्यामध्ये असणाऱ्या मायाशक्तीमुळे. ही मायाशक्ती सगळ्या प्राणीमात्रांना व्यापून उरलेली आहे. जसं आकाश आहे, सगळी पृथ्वी आकाशाच्या खाली आहे, सगळे ग्रह गोल जे आहेत ते आकाशाच्या खाली आच्छादलेले आहेत आकाशाने. तसं मायेने सगळे जीव आच्छादलेले आहेत. कुणीही मायेच्या पलीकडे गेलाय असं होत नाही. आणि म्हणून ही जी माया आहे जी भ्रम निर्माण करते, ही जी वस्तू जशी आहे तशी दाखवत नाही, बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करते. आणि त्या भ्रमामुळे होतं काय की जो माणूस आहे तो मात्र सृष्टीमध्ये संसारामध्ये रमतो, सुख दुःख यांच्यामध्ये खेळत बसतो. मग ही जी माया आहे, ही जी शक्ती आहे, ही कशी आहे तर ही विचारांनी सिद्ध करता येत नाही, ही दाखवता येत नाही, की हिला माया म्हणतात. शक्ती आहे, शक्तीला काय तुम्ही दाखवणार? शक्तीचं स्वरूप काय आहे? शक्तीला स्वरूप नाही, शक्तीला आकार नाही, शक्तीला रंग नाही, चव नाही, काहीही अस्तित्वात नाही. शक्ती केवळ शक्ती आहे. मग ही असणारी जी शक्ती आहे ही मात्र आपलं अस्तित्व सिद्ध न करता संपूर्ण सृष्टीमध्ये जी मानव प्राणी आहेत किंवा जीव प्राणी आहेत त्या प्रत्येकामध्ये सुख दुःखाची भावना निर्माण करते. ते खरं आहे असं नाही. म्हणून विदुरजी, या तुम्ही बसा, मी तुम्हाला भगवंताची कथा सांगतो, ती ऐकून तुमच्या मनातले सगळे क्लेश नाहीसे होऊन जाते असं मैत्रेय ऋषी त्यांना म्हणतात. आणि मैत्रेयजी विदुरजींना भागवत सांगायला सुरुवात करतात. सुरुवातीला आपली गुरु परंपरा सांगतात. मैत्रेय ऋषी पहिल्यांदा त्यांना काय करतात तर आपली स्वतःची गुरु परंपरा सांगतात. ते म्हणतात की प्रलय झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तिथून आमची ज्ञान परंपरा सुरू होते. बघा, ज्या वेळेला प्रलय होतो, प्रलय झाल्यावर तर काय शिल्लक राहतं? फक्त ज्ञान शिल्लक राहतं, बाकी काही शिल्लक राहत नाही. बाकी जड सृष्टी सगळी नाहीशी होते. सगळी पंचमहाभूतं जी आहेत ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त होतात आणि संपूर्ण सृष्टी जळून खाक होते, पाण्याखाली जाते. सृष्टीचं अस्तित्व नाहीसं होतं. सृष्टीचं अस्तित्व जरी नाहीसं झालं तरी ज्ञान मात्र नाहीसं होऊ शकत नाही. कारण ज्ञान जाळता येत नाही, बुडवता येत नाही, सुकवता येत नाही, त्याचे तुकडे तुकडे करता येत नाही, त्याचा बॉल करून फेकून देता येत नाही. ज्ञान हे ज्ञान आहे. म्हणून सगळी जरी सृष्टी नष्ट झाली तरी ज्ञान मात्र अबाधित राहतं. आणि ते जे ज्ञान आहे तेच ज्ञान पुन्हा परंपरेने व्यक्त व्हायला लागतं. मग ते व्यक्त होत असताना सुरुवातीला सनत कुमार यांची निर्मिती होते. आपण सनत कुमारांविषयी माहिती बघितली. सनत कुमार निर्माण होतात. नंतर सांख्यायन, नंतर बृहस्पती यांच्याद्वारा ती ज्ञान परंपरा हळूहळू पुढे सरकायला लागते. मैत्रेयजी विदुरांना म्हणतात की जी अखंड ज्ञान संपन्न आदिदेव भगवान संकर्षण जे पाताळ लोकांमध्ये विराजमान असतात ते सनकादिक ऋषींनी परमपुरुषोत्तम ब्रह्मतत्व जाणण्याची जिज्ञासा प्रकट केल्याबरोबर ते उपस्थित होतात. बघा, ज्या वेळेला प्रलय होतो त्यावेळेला भगवान संकर्षण पाताळ लोकामध्ये विराजमान होतात. आता संकर्षण म्हणजे कोण? भगवान शेष राहतात ना. ते शेष राहतात म्हणजे शिल्लक राहतात शेवटपर्यंत. मग ते जे शेष राहिलेले भगवंत आहेत ते ज्या वेळेला संपूर्ण सृष्टीचा नाश होत असतो त्यावेळेला पाताळ लोकामध्ये जाऊन राहतात. आणि ज्या वेळेला सनकादिक ऋषी पुन्हा निर्माण होतात त्यावेळेला त्यांना ज्ञान देण्याकरता म्हणून शेष जे आहेत ते आपल्या मूळ रूपात उत्पन्न होतात. त्या शेषांचं स्मरण करून सनकादिक ऋषी जे आहेत ते त्यांच्याजवळ ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा प्रकट करतात. सनकादिक ऋषी जे आहेत ते शेष भगवंत आहेत त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करतात.
त्यावरती भगवान शेष म्हणतात की हे संपूर्ण विश्व कारणवारीमध्ये निमग्न होतं तेव्हा भगवान नारायणांच्या नाभी कमलापासून ब्रह्माजींची उत्पत्ती होते. म्हणजे शेष भगवंत जे आहेत ते सृष्टीचा क्रम आता सांगायला सुरुवात करतात सनकादिक ऋषींना. ते काय सांगतात की संपूर्ण विश्व कारणवारीमध्ये निमग्न होतं. कारणवारी याचा अर्थ जल. जलामध्ये निमग्न झाल्यानंतर भगवान नारायणांच्या नाभी कमलातून ब्रह्माजींची पहिल्यांदा उत्पत्ती होते. लगेच माणसं तयार होत नाही, आधी ब्रह्माजी उत्पन्न होतात. नंतर पृथ्वी कधी भगवंताच्या जांघेतून प्रकट होते, कधी स्वतंत्र रूपात परमात्म्याद्वारा प्रकट होते. असे पुराणांमध्ये वेगवेगळे दाखले आपल्याला दिसतात. मग पृथ्वी निर्माण होते किंवा प्रकट होते. मग ती कशी प्रकट होते तर एकसारखा नियम प्रत्येक वेळेला नाही, प्रत्येक वेळेला व्हरायटी आहे. कोणालाच कंटाळा नको. तेच तेच काय खेळायचं, काय रोज तेच तेच अन्न जेवलो आपण तर आपल्याला कंटाळा येतो. रोज तेच तेच रंगाचे कपडे घातले तरी कंटाळा येतो. रोज एकच रुटीन असलं तरी कंटाळा येतो. रोज उठून तेच काय करायचं, काहीतरी वेगळं असावं लागतं. कसं सृष्टी निर्माण होताना ज्या वेळेला पृथ्वी पहिल्यांदा प्रकट होते त्यावेळेला कधी ती भगवंताच्या जांघेतून तयार होते तर कधी स्वतंत्रपणे प्रकट होते असं पुराणांमध्ये म्हटलं. मग हे जे काही पृथ्वी निर्माण होते त्यावेळेला कल्पांचे प्रकार असतात. एक आहे ब्राह्मकल्प, एक आहे पाद्मकल्प, एक आहे वाराह कल्प. कल्प याचा अर्थ जिथून पुन्हा सृष्टीची निर्मिती व्हायला लागते ती जी अवस्था आहे, सुरुवात ती वेगवेगळ्या पद्धतीने होत जाते. पाद्मकल्पामध्ये ब्रह्माजी नारायण भगवंतांच्या नाभी कमलात उत्पन्न झाले तेव्हा त्यांच्या मनामध्ये सृष्टी बनवण्याचा संकल्प आला. ब्रह्माजी कमळामध्ये उत्पन्न झाले काल आपण बघितला. आणि मग त्यांनी घोर असं तप केलं. तप केल्यानंतर भगवंतांनी त्यांना सांगितलं आता सृष्टीची निर्मिती करा. भगवंतांनी सांगितल्यानंतर तो संकल्प ब्रह्माजींनी आपल्या मनामध्ये धारण केला की मला सृष्टी निर्माण करण्याचं कार्य दिलेलं आहे, मला आता सृष्टी निर्माण केली पाहिजे असा संकल्प त्यांच्या मनात आल्याबरोबर त्यांचं जे शरीर आहे ते 2 भागामध्ये विभागलं गेलं. त्यांच्या एका अंगापासून पुरुष तयार झाला आणि एका अंगापासून स्त्री तयार झाली. जो पुरुष तयार झाला त्याचं नाव स्वयंभू मनु, नाही का, मनुस्मृती. तेवढं एक नाव आपल्याला बरंच माहिती, त्यात काय काय नाही भगवंताला माहिती. तर मनुस्मृती तयार करणारे जे स्वयंभू मनु आहेत ते पुरुष रूपामध्ये प्रकट झाले आणि शतरूपा नावाची स्त्री ब्रह्मदेवांच्याच एका अंगापासून निर्माण झाली. स्वयंभू मनु आणि शतरूपा. आता हे जे 2 शरीर तयार झाले तर त्यांचा अर्धा भाग शक्तीची प्रधानता आहे, श्रद्धेची प्रधानता असणारा परमसुंदर मधुर कोमल शतरूपेच्या रूपामध्ये प्रकटला. म्हणजे जी स्त्री तयार झाली ती कशी आहे तर ती शक्ती प्रधान आहे, ती श्रद्धा प्रधान आहे, ती शरीराने अत्यंत कोमल आहे, सुंदर आहे, मधुर आहे, अशी ती स्त्री पहिल्यांदा तयार झाली. आणि दुसऱ्या अर्धांग भागापासून स्वयंभू मनुष्य रूपात पुरुष तयार झाला. मग ते दोघं पती पत्नी म्हणून एकत्रित आले. दोघांनी ब्रह्माजींसमोर हात जोडून नमस्कार केला आणि त्यांना विचारलं की आमच्यासाठी काय आज्ञा आहे. आपल्याला निर्माण केलंय म्हणजे काहीतरी तर काम असेल ना, ते नुसतंच आपले टाइमपास करण्याकरता आपली निर्मिती झाली आहे हे तेव्हापासून लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला उत्पन्न होतो ते उगीचच वेळ घालवण्याकरता उत्पन्न होत नाही. प्रत्येक जीवाला काहीतरी विशिष्ट असं कार्य दिलेलं असतं, ते कार्य त्यांनी पूर्ण करायचंच असतं. जर त्याने ते कार्य पूर्ण केलं तर त्याचं कर्तृत्व सिद्ध होतं आणि भगवंताची कृपा प्राप्त होते.
मग आता काय करू, मी खूप थकून गेलो, मग आता मुलं झाली, बाळं झाली, मग आता काय करायचं, मग आता टाइमपास करूया, इकडे जाऊया तिकडे जाऊया, जीवन व्यर्थ. भगवंतांनी काहीतरी विशिष्ट कार्य करण्याकरता जीवांना जन्माला घातलेलं असतं आणि ते आपल्याला ओळखता यायला हवं. तसं यांनी प्रकट झाल्याबरोबर खरं नवरा बायको होते, छान कुठेतरी हिंडले असते, फिरले असते, मौज मजा केली असते, कोण त्यांना विचारलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. लगेच ब्रह्माजींसमोर गेले, हात जोडला, नमस्कार केला आणि त्यांना विचारलं की आमच्यासाठी आता काय आज्ञा आहे, आम्ही आता काय काम करावं. त्यावरती ब्रह्माजी प्रसन्न झाले, कारण ब्रह्माजी त्या दोघांचे पिता आहेत ना, पिता आहेत. माता पिता अधिक प्रसन्न केव्हा होतात, जेव्हा त्यांची संतान कर्तव्यपूर्ती करण्याकरता त्यांची आज्ञा मागते तेव्हा. इथे पिता झाल्याबरोबर पित्याचे भाव त्यांच्या मनात आले आणि हे दोन जे आहेत स्त्री पुरुष, शतरूपा आणि स्वयंभू मनू, यांच्याही मनामध्ये पुत्रत्वाचा भाव निर्माण झाला. आणि आपण आपल्या पित्याला विचारायला हवं, त्यांची परवानगी घ्यायला हवी, त्यांच्या मनासारख्या गोष्टी आपण करायला हव्या, हे भाव लगेच उत्पन्न झाले. आणि ब्रह्मदेवांनाही आनंद झाला की माझी मुलं मला विचारतायत. सगळ्यात मोठं सुख आहे की आई वडिलांना मुलं विचारतात की आई तू कशी आहेस, काय चाललंय, मी तुझ्यासाठी काय करू. वडिलांना विचारतात तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला कुठल्या गोष्टींची आवश्यकता तर नाही ना. हल्ली संवादच बंद आहे. ते काय व्हॉट्सअपवरती मेसेज करतात आई वडील मुलांना आणि मुलं आई वडिलांना. एका घरात राहून एका हॉलमध्ये बसून 4 ठिकाणी 4 जण बसतात आणि मेसेज करतात एकमेकांना. काय होतं मग भावनांचं, भावना हळूहळू नष्ट 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 होत चाललेला आहे आणि माणूस भावनाहीन होत चाललेला आहे. भावनाहीन होत चालला, त्याला काही वाटतच नाही, दुःख वगैरे हा विषयच नाही. असो, तर इथे मात्र ही गंमत आपल्याला पाहायला मिळते. ब्रह्माजींनी प्रसन्न होऊन त्यांना सांगितलं की तुम्ही आता सृष्टी वाढवा, संतान निर्माण करा. त्यावरती मनू म्हणाले की तुमच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सृष्टी वाढवतो, पण त्यांना राहायला जागा हवी ना. पण अजून पृथ्वी पाण्याच्या बाहेर आलेलीच नाही आहे. आत्ताशी फक्त ब्रह्मदेव निर्माण झाले आणि ब्रह्मदेवांपासून हे 2 शरीरं तयार झाली आहेत. अजून पृथ्वीचा पत्ता नाही, जमीन नाही, खायला अन्न वस्त्र वगैरे हा प्रकारच नाही आहे अजून. मग त्यांनी विचारलं की आम्ही मुलांना निर्माण करू, ते खरं आहे, पण त्यांना ठेवायचं कुठे, शाश्वत अशी जागा तर हवी. त्यावर मनू म्हणाले की तुमच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सृष्टी वाढवतो, पण त्यांना राहायला जागा हवी. त्यावर ब्रह्माजी विचार करायला लागले की आता पृथ्वीला उत्पन्न करायला हवं. पृथ्वी तर पाण्यामध्ये बुडालेली आहे, ती कुठे आहे तिचा शोध त्यांचं मन घेऊ लागलं. त्यांचं हे माहिती होतं की पृथ्वी पाण्यात बुडालेली आहे, पण आत्ता कुठे आहे ती नेमकी. सगळीकडे प्रलयाचं पाणीच पाणी झालेलं आहे. एवढ्या पाण्यामध्ये एवढीशी छोटीशी पृथ्वी गेली असेल कुठे, असं म्हणत ते शोधायला लागले. ब्रह्मदेवांनी पृथ्वीच्या प्रकटीकरणाकरता भगवंताचं ध्यान केलं. त्यांनी आधी वेध घेतला की कुठे बरं पृथ्वी असेल, आणि मग आता ती पृथ्वी जर प्रकट करायची असेल तर ते आपल्या ताकदीची गोष्ट नाही. त्याच्यासाठी भगवंतांचं सहाय्य आपल्याला घ्यावं लागेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी भगवंतांचं स्मरण केलं, ध्यान केलं. त्याच वेळीला त्यांच्या नासिकेमधून एक छोटासा वराह प्रकट झाला. वराह भगवान की जय. सुरुवातीची ही सगळी सृष्टी जी आहे ती मानस सृष्टी आहे. मनामध्ये आलं, सृष्टी निर्माण नाही. भगवंताचं स्मरण केलं की बाबा आता ती पृथ्वी कुठून तरी शोधून आणावी लागणार आहे, भगवंत तुम्ही मला सहाय्य करा, असं त्यांच्या मनामध्ये संकल्प आल्याबरोबर तिथे वराह भगवान प्रकट झाले. वराह मूर्तीला यज्ञ मूर्ती सुद्धा म्हणतात, कारण ती अत्यंत तेजस्वी आहे. ब्रह्माजींच्या नाकातून ईश्वराची आदी दैव शक्ती वराहाच्या रूपामध्ये प्रकटली आणि प्रचंड देह धारण करून
समुद्रामध्ये शिरली किंवा पाण्यामध्ये शिरली. आपल्या अंगावरचे केस त्यांनी विस्फारले आणि त्या पाण्यामध्ये अनंत लाटा उसळल्या. आता वराह नाकातून बाहेर आल्यावर अगदी एवढेसे होते, छोटेसे थेंबा एवढे. नंतर त्यांनी आपलं शरीर महाकाय केलं, कारण आता संपूर्ण प्रलयाच्या पाण्यामध्ये शिरायचं आहे, तर शरीर मोठं करायला हवं. आणि पृथ्वी म्हणजे एवढासा बॉल नाही आहे की आणला लगेच शोधून. पृथ्वी मोठी आहे, ती बाहेर काढून आणायची आहे. त्यामुळे त्यांनी आपलं शरीर मोठं केलं, अंगावरचे सगळे केस विस्फारले आणि पाण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. ब्रह्मदेवांनी वराह भगवंतांची स्तुती केली की आता वराह भगवान आलेत, ते पाण्यामध्ये शिरलेत म्हटल्यानंतर आता पृथ्वी बाहेर येईल. म्हणून ब्रह्मदेवांनी वराह भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली. भगवान वराह जिथे पृथ्वी पाण्यात बुडाली होती तिथे तिला पाण्यातून त्यांनी काढलं आणि आपल्या शिंगावरती ठेवलं. वराह भगवंतांना एक शिंग आहे आणि त्या शिंगावरती पृथ्वी असा एक फोटो आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याच पद्धतीने त्यांनी ती पृथ्वी पाण्यातून बाहेर काढली. त्यानंतर समुद्राबाहेर किंवा पाण्याबाहेर येऊन त्यांनी पृथ्वीची स्थापना केली, ज्यामुळे स्वयंभू मनू आणि शतरूपा या सृष्टीवरती निवास करू शकते. पृथ्वी बाहेर आली म्हटल्यानंतर आता सृष्टी निर्माण होईल आणि त्या ठिकाणी मनू शतरूपा दोघंही निवास करतील, त्यांची प्रजा पुढे वाढेल. या प्रसंगाला अनुषंगून विदुरजींनी मैत्रेयीजींना प्रश्न विचारला की महाराज, मी तर असं ऐकलं होतं की भगवान वराह पृथ्वीचा उद्धार करायला गेले तेव्हा त्यांची आदि दैत्य हिरण्यक्षाची भेट झाली आणि त्यांच्याशी युद्ध झालं आणि त्यांनी हिरण्यक्षाला मारून टाकलं. तर मला ती कथा तुम्ही विस्ताराने सांगा. म्हणजे वराह भगवान पाण्यामध्ये गेले खरे, त्यांनी पृथ्वी आणली, पण ती सहजासहजी लगेच बाहेर आली नाही. तिथे हिरण्याक्ष नावाचा आधी दैत्य होता, त्याच्याशी त्यांना युद्ध करावं लागलं असं मी ऐकलं आहे. तर ती कथा मात्र तुम्ही मला सांगा, असं विदुरजी म्हणतात. इथे असा प्रश्न निर्माण होतो की ज्यावेळी ब्रह्माजींनी सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केला तेव्हा फक्त मनू आणि शतरूपा प्रकट झाले होते. इथे असा प्रश्न निर्माण होतो की ज्या वेळेला ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली त्यावेळेला फक्त मनू आणि शतरूपा प्रकट झाले होते. मग दिती आणि कश्यपांचा पुत्र असणारा हिरण्याक्ष कुठून आला? ठीक आहे, दोनच जीव आता आपल्याला दिसतो. या प्रश्नाचं उत्तर पुराणांमध्ये असं दिलं आहे की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांचा जन्म या कल्पात झालेला नाही, आधीच्या कल्पामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. म्हणजे पाद्मकल्पामध्ये ब्रह्माजींच्या एका दिवसाचा एक कल्प होतो, तेव्हा आंशिक प्रलय होतो आणि त्यावेळेला कश्यप अदितीबरोबर स्वर्गात जातात आणि दिती मात्र पाताळात जाते. कश्यप ऋषी त्यांच्या दोन पत्नी आहेत, दिती आणि अदिती. अदिती जी आहे तिच्या अदितीपासून जी मुलं निर्माण होतात ते सगळे देव तयार होतात आणि दितीपासून जे मुलं त्यांना निर्माण होतात प्राप्त होतात ते सगळे राक्षस आहेत. ठीक आहे, तर ज्या वेळेला ब्रह्माजींचा पाद्मकल्प सुरू होतो तेव्हा आंशिक प्रलय होतो आणि प्रलय होतो त्यावेळेला कश्यप ऋषी जे आहेत ते स्वर्गामध्ये निघून जातात अदितीबरोबर आणि दिती ही जी त्यांची बायको आहे दुसरी ती पाताळामध्ये निघून जाते आणि ती आपली एकटी जात नाही, आपल्या मुलांना घेऊन जाते. तर तिची जी दोन मुलं आहेत हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे मात्र पाताळात गेल्यानंतर प्रलयाच्या जलामध्ये राहतात आणि तिथे राहून ते आपली साधना करतात, घोर असं तप करतात. तेव्हा ते समस्त जलाचे स्वतःला स्वामी समजतात. मग प्रलयाच्या पाण्यामध्ये ते राहतात म्हटल्यानंतर त्यांना असं वाटतं की या पाण्यातली सगळी सत्ता आमची आहे, आम्ही इथले राजे आहोत. म्हणून भगवान वराह जेव्हा पृथ्वीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी तिथे गेले तेव्हा हिरण्याक्ष त्यांना म्हणाला की ही पृथ्वी पाण्यात आहे त्यामुळे ती आमची संपत्ती आहे.
तुम्ही ती घेऊ शकत. तुम्ही कुठून आलात मध्येच? हे सगळं आमचं राज्य आहे ना, आणि आमच्या राज्यात या पाण्यामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या आमच्या आहेत, त्याच्यावर तुमचा अधिकार नाही. त्यामुळे तुम्हाला ही पृथ्वी नेता येणार नाही. दुसरा प्रश्न, या 2 असुरांकडे इतकं ऐश्वर वैभव कसं आलं, हाही प्रश्न निर्माण होतो. ते एवढे शक्तिशाली झाले कसे? हो की नाही? याचं उत्तर ही भगवंताची लीला आहे. या दोघांना म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप या दोघांना एक शाप मिळाला होता आणि तो शाप सनत कुमारांनी दिला होता. खरं तर हे दोघं वैकुंठामध्ये भगवान श्री विष्णूंच्या वैकुंठातल्या त्या घराचे 2 द्वारपाल आहेत. एकाचं नाव आहे जय आणि दुसऱ्याचं नाव आहे विजय. जय आणि विजय असे हे दोघं द्वारपाल वैकुंठातून शापाद्वारा खाली ढकलले गेले. या प्रसंगातून असं दाखवलं गेलं आहे की सृष्टी ही कर्मावर आधारित नाही तर भगवंताच्या इच्छेवर आधारित आहे. सृष्टीमध्ये जी काही क्रिया घडतात त्या त्याच पद्धतीने घडतील असा नियम. भगवंताची इच्छा झाली तर भगवंत काहीही करू शकतात. बद्धाला मुक्त करू शकतात, मुक्ताला बद्ध करू शकतात, काहीही करू शकतात. ती भगवंताची सत्ता आहे, सामर्थ्य आहे. म्हणूनच भगवंतांनी दाखवलंय की वैकुंठातील मुक्त असणारे जे जय विजय आहेत त्यांना माझ्या इच्छेने संसारात जावं लागेल. आणि एवढंच नाही तर त्यांना असुरही व्हावं लागेल. त्यांनी असुर व्हायचं की नाही व्हायचं हे त्यांचं कर्म नाही ठरवणार. खरं तर वैकुंठामध्ये ते भगवंताची सेवा करतायत आणि डायरेक्ट असुर योनीमध्ये रोज पुण्यकारक काम करतायत ना, मग डायरेक्ट असुर कसे होतील? तर त्याला उत्तर असं आहे की ती भगवंताची इच्छा आहे. भगवंताची इच्छा झाली तर रावाचा रंक होतो आणि रंकाचा राव होतो. हे जसं आहे तसंच हे गणित आहे. माझ्या मर्जीने मुक्त होणारे बद्ध जीव मीच त्यांना पुन्हा मुक्त करतो. जे जीव मुक्त असतात पहिल्यापासून त्यांना भगवंत आधी बद्ध करतो, संसारामध्ये अडकवतो आणि पुन्हा हळूहळू हळूहळू त्यांना मुक्तीकडे घेऊन जातो. तर हे जे 2 जण आहेत हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, हे दोघे जेव्हा वैकुंठातून हकलले गेले तेव्हा त्यांना अफाट ऐश्वर्य संपत्ती दिली गेली. त्यावरून जे लोक वैकुंठात राहतात त्यांच्याजवळ किती ऐश्वर्य असावं याची कल्पना करता येते. असो, तर विदुरजींनी प्रश्न केला होता की हिरण्याक्ष पाण्यामध्ये कुठून आला, आणि त्याला उत्तर देताना मैत्रेयीजींनी हिरण्याक्षाचा पूर्व इतिहास त्यांना सांगितला की हिरण्याक्ष कोण आहे, तो पाण्यात कुठून आला. ब्रह्मदेवांचे मानसपुत्र सनकादी ऋषी एकदा फिरत फिरत वैकुंठामध्ये गेले. त्यांना असं वाटलं की खूप दिवस झालं आपण भगवान श्री विष्णूंचं दर्शन घेतलेलं नाही आहे. वैकुंठ त्यांच्या लोकापासून अगदी जवळ आहे. जाता जाता जावं वैकुंठामध्ये भगवंताचं सगुण साकार रूप दर्शन घ्यावं आणि निघून यावं, एवढी एकच इच्छा सनत कुमारांच्या मनामध्ये होती. आणि त्याप्रमाणे ते वैकुंठाच्या दिशेने निघाले. वैकुंठात तिथे गेले त्यावेळेला भगवंत कोमल कोमल शेषशय्येवर, जी प्रलय कालातही शेष राहते, तिच्यावर शयन करत होते. क्षीरसागर त्यांच्याजवळ होता. कौस्तुभमणी लक्ष्मी संपूर्ण विश्वाचं पालन पोषण करण्याची सामग्री त्यांच्याजवळ होती आणि ते शयन करत होते. एके दिवशी भगवंतांच्या मनात आलं की खूप दिवस झाले मी वैकुंठातून बाहेर पडलेलो नाही. थोडंसं जरा पृथ्वीवरती जावं, 4 हातांनी काहीतरी चांगली कामं करावीत, थोडंसं खेळावं, मजा करावी आणि पुन्हा वैकुंठामध्ये यावं, असं भगवंतांना पण वाटतं बरं का. म्हणजे आपल्यालाच असं वाटतं असं नाही, भगवंतांना असं वाटतं की आपण थोडीशी मजा बिजा करावी. एक दिवस लक्ष्मी माता वैकुंठाच्या बाहेर फिरायला गेली होती.
दोन्ही प्रसंग आहेत. एक आता सनत कुमार येत आहेत वैकुंठामध्ये दर्शनाला, तर लगेच दुसरी कथाच त्यांनी सुरू केली की एक दिवस असं झालं की लक्ष्मी माताजी शॉपिंग करण्याकरता बाहेर पडल्या वैकुंठात. थोडा वेळ त्यांनी काय त्यांचं काम होतं ते केलं आणि परत आल्याबरोबर हे जे जय विजय दोघं पहारेकरी आहेत त्यांनी माताजींना अडवलं आणि त्यांना सांगितलं की भगवंत आता योग निद्रेमध्ये लीन आहेत, तेव्हा तुम्ही आता आत जाऊ शकत नाही, वेटिंग करा. त्यांचं ते बोलणं ऐकून लक्ष्मी मातेला धक्का बसला की माझ्या घरातले चाकर मला सांगतायत घरात यायचं नाही म्हणून. मला भयंकर राग आला आणि मी या घराची मालकीण आहे, स्वामिनी आहे, आणि तुम्ही दोघे नोकर असून मला थांबवता, हा माझा घोर अपमान आहे असं तिला वाटलं आणि रागाने फणफणत ती आतमध्ये आली. ती रागाने फणफणत आल्याबरोबर भगवंत जागे झाले. भगवंताने विचारलं काय झालं, त्याला ती म्हणाली की तुमचे पार्षद नोकर फार वाईट आहेत, त्यांनी मला स्वतःला आत येण्यापासून रोखलं. मला जरा समजून सांगा तुमच्या नोकरांना, मी मालकी नाही का ना घराची, यांना कळत नाही का कोणाला थांबायचं कोणाला नाही. पट्टा सुरू झाला. भगवान नारायणांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि ते म्हणाले की देवी थोडंसं जरा शांत राहा, तुमच्या सांगण्यावरून जर मी या लोकांना बाहेर काढलं तर सगळे लोक म्हणतील की बायकोच्या पदराखालचं मांजर आहे. त्यामुळं असं करून चालणार नाही. एखाद्या वेळेला त्यांना एखाद्या साधूंचा संतांचा अपमान करू द्या. ज्या अर्थी त्यांनी तुमचा अपमान केला त्या अर्थी ते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचा आता अपमान करतील. आणि त्यात एखाद्या साधूंचा त्यांनी अपमान केला की आपल्याला काही करायची गरजच पडणार नाही. जे करतील ते साधू संत शाप देऊन टाकतील आणि प्रश्न मिटेल. केवढी धोरणी आहेत बघा. मग हे सगळं ऐकल्यावर लक्ष्मी माता शांत झाली. तिने संमती दर्शवली की ओके ठीक आहे. त्यानंतर काही काळाने सनत कुमार तिथे आले. त्यांनाही जय विजयाने भगवंताजवळ जाण्यापासून रोखलं, थांबवलं. आता सनत कुमार लहान बालक आहेत असं त्यांना वाटलं. पण सनत कुमारांना खरं तर कधी राग येत नाही, पण त्यावेळेला राग आला. भगवंताच्या दर्शनाला आम्ही चाललोय ना, मग आम्हाला जाऊ द्यात, आम्हाला अडवणारे तुम्ही कोण, बरोबर आहे असं त्यांना वाटलं. खरं तर जन्मता ते मुक्त आहेत आणि वैकुंठ हे विशुद्ध सत्वमय भगवंताचं परमधाम आहे. वैकुंठामध्ये कुणालाही राग येत नाही, कुणाच्याही मनात द्वेष निर्माण होत नाही, कुणाच्याही मनात अपमान करण्याची भावना निर्माण होत नाही, कारण तिथे कायम भगवंताचा वास असतो म्हणून. पण तरी सुद्धा झालं हे सगळं का? भगवंताची इच्छा, फक्त भगवंताची इच्छा की असं व्हावं, तसं ते झालं. सनत कुमारांना राग आला आणि ते म्हणाले की सगळे विश्व भगवंताच्या पोटात असते, त्यांच्या संकल्पामध्ये ते निवास करते, तरीही तुम्ही त्यांच्याजवळ राहून अशी भेदबुद्धी कशी काय तुमच्यामध्ये निर्माण झाली? भगवंतांचा शेजार आहे ना तुम्हाला 24 तास, मग भगवंत तर सगळ्यांना आपल्या पोटामध्ये सांभाळतात. भगवान श्री विष्णू जे आहेत ते सृष्टी सांभाळण्याचं काम करतात, पालनपोषण करतात. मग जो माणूस पालनपोषण करतो त्याच्याच दर्शनासाठी त्याच्या लेकरांना अडवलं जातं म्हणजे काय? हे बरोबर नाही. ही भेदबुद्धी तुमच्यामध्ये आली कुठून? आणि म्हणून तुम्ही वैकुंठात राहून जर असा भेद करत असाल तर तुम्हाला वैकुंठात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही असुर योनीमध्ये राहा, इथे राहण्यास तुम्ही योग्य नाही असं त्यांना सांगून टाक. जो आपलं अंतःकरण नीट समजून घेऊ शकत नाही, केवळ संसाराचं ज्ञान देणाऱ्या इंद्रियांमध्ये फसतो, त्यालाच असुर असं म्हटलं जातं. असुर योनीमध्ये जा. असुर योनी कशी आहे तर असुर योनीमध्ये दुसऱ्याचं मन पाहिलं जात नाही, दुसऱ्याच्या भावना पाहिल्या जात नाही. अतिरेकी स्वरूपाचं वागणं, विचार, वृत्ती
या आसुरी लोकांमध्ये असतात. आणि म्हणून असुराची व्याख्या करताना असं म्हटलंय, असुषु प्राणेषु इंद्रियेषु रमन्ते इति असुराः. असुर काय करतात तर इंद्रियांमध्ये रमतात, इंद्रिय भोगांमध्ये ते अडकलेले असतात. म्हणून सनकादिक जय विजयानं म्हणाले की तुम्ही इंद्रिय सुखात फसलेले लोक जिथे राहतात तिथे निघून जा, तिथे तुम्ही भेदभाव करा, कामी बना, क्रोधी बना, लोभी बना, असा शाप देऊन टाकला त्यांना की तुमची इथे राहण्याची पात्रताच नाही. तुमचं जे वर्तन आहे ते बुद्धिभ्रष्ट झालेल्या माणसासारखं आहे. आणि म्हणून जिथे भेदभाव केला जातो, जिथे कामना केली जाते, जिथे लोभ केला जातो, जिथे द्वेष केला जातो, जिथे अहंकार असतो, अशा ठिकाणी तुम्ही जा आणि तुम्हीही तसेच व्हा. म्हणून हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू नावाचे दोघं असुर निर्माण झाले. जय विजय जे आहेत ते दोघं असुर निर्माण झाले. ते अत्यंत लोभी होते. कसे होते स्वभावानी? अत्यंत लोभ होता, सारखं त्यांना हवं होतं. कितीही सत्ता असली तरी ती कमीच वाटते आहे, अशा अतिरेकी स्वरूपाचे ते होते. हिरण्यम अक्षिणी अस्य, म्हणजे ज्याची सोन्यावर कायम दृष्टी असते त्याला हिरण्याक्ष असं म्हणतात. भरपूर सोनं आहे. किती सोनं आहे विचारूच नका. इतकं सोनं त्याने गोळा केलेलं आहे आणि गोळा करूनही पुन्हा त्याची हाव कमी होत नाही. अशी वृत्ती ज्याची असते त्याला हिरण्याक्ष असं म्हटलं जातं. संग्रह वृत्ती, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे असं. आणि हिरण्यम कशिपूर्गी अस्य, म्हणजे जो सोन्याच्या शय्येवरती झोपतो त्याला हिरण्यकश्यपू असं म्हणतात. तो कसा आहे? भोगी आहे. सोन्याचा पलंग. तर अजून काय पाहिजे? फक्त सोनं खात नाही एवढंच आहे. त्याचं खाता आलं असतं तर ते सुद्धा खाल्लं असतं, किंवा ते द्रवरूपात पाणी रूपात पिऊन नाही टाकलं असतं बिचाऱ्याने. तर हिरण्याक्षाने पुष्कळसं धन एकत्र केलं होतं आणि हिरण्यकश्यपूने पुष्कळसा उपभोग घेतला होता. भोग वाढतो त्याबरोबर पापही वाढत जातं. जेव्हापासून लोक मानू लागले की पैशानेच सुख मिळतं तेव्हापासून जगामध्ये पाप आणखीन वाढत चाललेलं आहे. पैसा कशाला मिळवायचा? सुख उपभोगाच्या वस्तू मिळवण्याकरता. सुख उपभोग घेतल्याने काय होतं? काही नाही. भोग लालसा आणखीन वाढत जाते, कमी नाही होत. की एक घर घेतलं, छान आहे, सुंदर आहे, नाही, एक झालं मग आता मुलांसाठी दुसरं घेतलं पाहिजे, नातवंडांसाठी तिसरं घेतलं पाहिजे, मग काय आठवड्यातून 2 दिवस बाहेर फिरण्याकरता आणखीन एक घर घेतलं पाहिजे. वाढत जातं भोग घेण्याची वृत्ती. आणि जसं ती हाव वाढते तसं माणूस थांबू शकत नाही. अत्यंत कामीच्या रूपामध्ये रावण, तर क्रोधीच्या रूपामध्ये शिशुपालाचा नंतर जन्म झाला. म्हणजे हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू पुढे रावण आणि शिशुपालाच्या रूपामध्ये जन्माला आले. हे चौघेही भगवंताचे पार्षद म्हणून गणले गेले. हे 4ही जन्म त्यांनी घेतले, पण ते भगवंताचे भक्त म्हणून गणले गेले. अर्थात ती भक्ती जी आहे ती विरुद्ध भक्ती होती त्यांची, पण ते भक्त होते. त्यानंतर भगवंत स्वतः या सनत कुमारांजवळ आले. सगळा तो शाप वगैरे देऊन झाल्यानंतर भगवंत आले. मध्येच काही आले नाही. हो द्या म्हणाले सगळं व्यवस्थित. भगवंत तिथे आले, स्वतः महात्म्यांजवळ आले आणि त्यांचा मोठा आदर सत्कार केला. त्यांना म्हणाले की तुम्ही या दोघांना शाप दिला ते योग्यच केलं, बरं केलं. भगवंतांची व्यवहार कुशलता इथे दिसते. अशा प्रसंगी त्यांनी आपल्या माणसांचा पक्ष न घेता बाहेरच्या लोकांना संतोष वाटेल असं त्यांच्या बाजूने ते बोलले. ते असं म्हटले नाही की अहो जाऊ द्या, माझेच आहेत ते, जय विजय, चुकले असतील, माफ करा, तुम्ही साधू आहात, संत आहात. नाही, तुम्ही जे केलं ना ते अगदी योग्य केलं, बरोबर केलं, बरं झालं. फार उद्दंड झाले होते, त्यांना कोणीतरी शिक्षा करायलाच हवी होती, तुम्ही केली ते बरं झालं.
जावयाच्या काठीने भगवंत त्यांना म्हणाले, महात्मन, मी तुम्हाला आपले सर्वस्व मानतो. कारण महात्म्यांनी माझ्या गुणांचे वर्णन केले नसते तर लक्ष्मीनी मला वरलेच नसते. बघा कोणाचं कुठे काय विचार असतात. भगवान विष्णूंची स्तुती या महात्म्यांनी केली, सनत कुमारादी महात्म्यांनी केली, म्हणून लक्ष्मींनी विष्णूंना वरलं. जर महात्म्यांनी आपली स्तुतीच केली नसती तर लक्ष्मीचा आपल्याला लाभ झाला नसता, याची जाणीव त्यांनी ठेवलेली आहे. मी वैकुंठनाथ झालो नसतो, ईश्वराच्या रूपामध्ये मला कोणी मानलं नसतं, म्हणून मी तुमच्या आधारावरच जगतो आहे. तर संत हे फार महत्वाचे आहे, योगी मुनी फार महत्वाचे आहे. ते आहेत म्हणून भगवंतांना महत्व आहे असं भगवंत म्हणतात. जर माझे हात तुमच्या विरुद्ध काम करायला लागले तर तेही मी छाटून टाकेन असं भगवंत म्हणताय. की मी तुमचा खूप ऋणी आहे. मी काय सांगू, उद्या माझ्याकडून जर समजा काही चूक झाली, तुमच्या विरोधात मी जर काही काम केलं तर मी स्वतः माझे हात छाटून टाकेन. मला जगण्याचा अधिकार राहणार नाही. आणि माझ्या सेवकांकडून तुमचा झालेला अपमान मी माझ्याकडून झालेला अपमान आहे असं मानतो. आणि म्हणून हे असुर भावाने मर्त्य लोकामध्ये 3 वेळेला जातील. जय विजय मर्त्य लोकामध्ये असुर योनीमध्ये 3 वेळेला जन्म घेतील. आणि त्यांचा उद्धार करण्याकरता त्यांच्या मागे मागे 4 वेळेला मी मर्त्य लोकात जाईल. खरं भगवंतांनाच जायचं आहे, पण मग आता काहीतरी तर ठोस कारण पाहिजे ना वैकुंठातून बाहेर पडायला. एवढा मोठा सगळा हार्स त्यांनी घडवून आणला आणि सांगून टाकलं, डिक्लेअर करून टाकलं की परत लक्ष्मीची परवानगी देतील नाही देतील, तुमचं काय काम आहे, आता खाली गेलेत ना, जाऊ द्या तिकडे, असं तिने कुठं म्हणूच नाही. म्हणून सनत कुमारांसमोरच त्यांनी सांगून टाकलं की हे जातीलच, पण त्यांना मर्त्य लोकामध्ये त्यांचा उद्धार करण्याकरता म्हणून मी त्यांच्या मागे मागे जाईल. हिरण्याक्षासाठी वराह अवतार घेईल, हिरण्यकश्यपूसाठी नरसिंह अवतार, रावणासाठी राम अवतार आणि शिशुपालासाठी कृष्ण अवतार. ठरवून टाकलं, प्री प्लॅन सगळं. कृष्ण बनवून 4 वेळेला मी धरतीवरती अवतार धारण करेल आणि यांचा उद्धार करून यांना लवकरात लवकर परत या धामामध्ये घेऊन येईल. अशा पद्धतीने ही सगळी गोष्ट घडल्यानंतर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या असुरांचा जन्म झाला. या दोनही असुरांना जन्म देणारं दाम्पत्य आहे कश्यप ऋषी आणि दिती माता. कश्यप ऋषी परमात्म स्वरूप आहेत. कश्यप शब्दाचा अर्थ जो देवता दैत्य या सगळ्यांना एकाच दृष्टीने पाहतो, ज्याची दृष्टी सम आहे, जो कोणाला कमी जास्त पाहत नाही, ज्यांच्या दृष्टीने देवही सारखेच आणि दैत्यही सारखे, अशी ज्यांची वृत्ती आहे त्याला कश्यप असं म्हटलं जातं. आणि त्यांच्या दिती आणि अदिती या 2 पत्नी आहेत. दिती जी आहे ती भेदभाव उत्पन्न करणारी आहे. तिच्यामध्ये भेददृष्टी आहे. हा माझा, तो त्याचा, हा अमक्याचा, तो ढमक्याचा, हे माझं, ते तुझं, असं करणारी ती आहे. आणि अदिती जी आहे ती सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी आहे. तिच्या मनामध्ये भेदभाव नाही. या दोन्ही पत्नी त्यांच्याबरोबर राहून काम करतात, त्यांच्याद्वारा संतान उत्पन्न करतात. एके दिवशी कश्यपजी महाराज संध्याकाळी समाधीमध्ये बसलेले असताना दितीच्या मनामध्ये कामवासना जागृत झाली आणि तिने कश्यपांना समागम करण्याची प्रार्थना केली. कश्यपांनी तिला समजावून सांगितलं की ही वेळ योग्य नाही, पण तिने ऐकलं नाही आणि कश्यपांनी नाईलाजाने तिचे गर्भाधान केलं. कामवासनेने कर्माचा नाश होतो आणि भक्ती मार्गामध्ये लोभ विघ्न आणतो. कामवासना जी आहे ती माणसाच्या सद्गुणांचा, सत्कर्मांचा नाश करते. म्हणून काम केव्हा प्रकट व्हावा त्याच्या सुद्धा वेळा आहेत. केव्हाही उठून काम प्रकट झाला तर मात्र त्या माणसाचं जे सत्कर्म आहे ते बिघडून जातं.